देवळा पोलिसांची धडक कारवाई. अपहरण, खंडणी व जबरी चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत. 28 लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त. देवळा पोलिसांनी अपहरण, खंडणी व जबरी चोरी प्रकरणात मोठी कारवाई करत आरोपींकडून पिकअप गाडी व गुटख्यासह एकूण 28,16,064 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुलतान बागवान, वय 44 वर्ष, व्यवसाय चालक, राहणार बागवानपुरा, वरचेगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक यांनी देवळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा क्रमांक 33/2026 दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 105, 204, 126(2), 309(6), 308(2), 140(2), 3(5) नुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय. फिर्यादी व मय्यत जबार चांद तांबोळी हे पिकअप गाडी MH15 HH 8861 मध्ये गुटखा घेऊन जात असताना आरोपींनी त्यांना अडवून अपहरण केले. तसेच गुन्हा दाखल न करण्यासाठी 25 लाख रुपयांची खंडणी मागितली व त्यांच्या ताब्यातील पिकअप गाडी आणि माल जबरदस्तीने घेऊन गेले. या दरम्यान झालेल्या झटापटीत जब्बार तांबोळी यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी केलाय. तपासादरम्यान आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळवण्यात आली. चौकशीत आरोपींनी जबरी चोरी केलेली गुटख्याने भरलेली पिकअप गाडी कळवण सटाणा रोडलगत पडीक शेतात लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून गाडी व गुटखा असा 22,16,064 रुपयांचा माल जप्त केला. यासह पिकअप गाडी मिळून एकूण 28,16,064 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, पोलीस उपनिरीक्षक विनय देवळे, पोलीस हवालदार नितीन बारहाते, पोलीस अंमलदार योगेश जामदार, दिलीप सोनवणे आदींच्या पथकाने केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देवळा पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे. S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.